नमस्कार. नम्रताच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. स्लोवर गॅस मी चालू ठेवलेला आहे. त्याच्यात कढई ठेवलेली आहे. 2 कप मी पाणी घेतलेलं आहे आणि 1 कप घातलेलं आहे गूळ. त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पाव टीस्पून घालायचे आहे हळद आणि 1 कप घालायचा आहे ओला नारळ किसलेला. अर्धी वाटी घालायचं आहे तीळ आणि 1 टेबलस्पून घालायची आहे खसखस. हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. एक उकळी आणायची आहे, गॅस बंद करायचं आहे आणि ह्याच्यात घालायचं आहे कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ. आता त्याचं मापाचं प्रमाण नाही आहे, कारण ते मुरेल तेवढंच घालायचं आहे आणि एका ताटात काढून थंड करून घ्यायचं आहे. हलकंसं थंड झालं का ह्याला हाताने मळून घ्यायचं आहे. मळून झाल्यावर ह्याला 3-4 थेंब तेल लावून 5 मिनटं बाजूला ठेवूया. मग ह्याच्या हातावरच छोट्या-छोट्या जाडसर अशा पुऱ्या लाटून घेऊया. आणि आषाढ महिना आहे, त्यानिमित्ताने मी ही रेसिपी केलेली आहे. या रेसिपीला उंबर असं म्हणतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रताच किचन ह्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. स्लो गॅसवर ह्याला आपल्याला तळून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूने क्रिस्पी करून घ्यायचे. बघा, खुसखुशीत अशी आपले उंबर ही रेसिपी तयार झालेली आहे. 4 ते 5 दिवस ह्या पुऱ्या आरामात टिकतात.